नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ॲग्रोशाळा. आणि आज आपण माहिती बघणार आहोत माती परीक्षणाबद्दल. माती परीक्षण किती महत्त्वाचं आहे याबद्दलची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अ, पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना ढोबळ शेती करणे हा पारंपरिक विषय आहे. मात्र आधुनिक शेती करत असताना आपल्याला आपल्या मातीची ओळख असायला हवी. मातीमध्ये कोणकोणत्या घटकांची अवेलेबिलिटी आहे, कोणकोणते घटक उपलब्ध आहे, कोणकोणते घटक उपलब्ध नाही आहेत, पाण्याचा निचरा होतोय का? किंवा मातीमध्ये कोणत्या पिकांची लागण केल्यानंतर चांगलं उत्पादन मिळेल. हे सर्व गोष्टी आपल्याला मिळत असतात. या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला मिळत असते माती परीक्षणातून. त्यामुळे माती परीक्षण हा शेती करत असतानाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा सर्वात महत्त्वाची सुरुवात आहे. आता हे माती परीक्षण का महत्त्वाचं आहे किंवा माती परीक्षणातून आपल्याला कोणकोणत्या बाबी कळतात, तर त्या खालीलप्रमाणे. आपल्याला सर्वप्रथम कळते आपल्या मातीची सुपीकता. आपली माती सुपीक आहे का? सुपीक असल्यामुळं आपण कोणकोणत्या पिकांची लागवड आपल्या मातीमध्ये करू शकतो. मातीमध्ये कोणकोणते घटक अवेलेबल आहे, याची माहिती मिळत असते आपल्याला माती परीक्षणात. नंबर 2, आपण खतांचं नियोजन चांगलं करू शकतो. मित्रांनो, माती परीक्षण केल्यामुळं आपल्याला आपल्या मातीमध्ये कोणकोणत्या घटकांची उपलब्धता आहे हे कळत असतं. म्हणजे जर आपण आपल्या शेतामध्ये कोणकोणते खतांची मात्रा टाकत असतो, तर त्यामध्ये असते नत्र असतं, पालाश असतं, पोटॅश असतं आणि विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात, झिंक वगैरे. पण माती परीक्षण केल्यामुळं आपल्या लक्षात येतं, की आपल्या मातीमध्ये कोणकोणते घटक हे मोठ्या प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजे माती परीक्षण केल्यानंतर जर आपल्या लक्षात आलं, की आपल्या मातीमध्ये नत्राची उपलब्धता चांगली आहे, तर आपण नत्र टाकणं टाळत असतो. त्यामुळं हे जे खतांचं नियोजन आहे, हे चांगल्या पद्धतीचं होतं आणि आपला हा अतिरिक्त खर्चही सुद्धा वाचतो. नंबर 3, पिकांची निवड सोपी होते. आपल्या मातीचा पोत आपल्या लक्षात आला, आपली माती काळी आहे किंवा चुनखडी आहे किंवा मातीमध्ये कोणकोणते घटक जास्त आहे, हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हा या घटकांशी सुसंगत कोणती पिकं आहे याची निवड आपल्याला करणं सोपं जातं. म्हणजे आपण म्हणतो काळी माती असेल तर आपण कापूस लावतो. हे का? तर आपल्याला मातीचा पोत कळतो. काळी आहे त्यानंतर कापूस चांगला येईल हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं आपण कापूस लावतो. तसंच आपल्या मातीचे विविध घटक जर आपल्या लक्षात आले आणि या घटकाच्या नुसार आपल्या मातीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये कोणतं पीक हे चांगल्या पद्धतीने येऊ शकतं, हे जर आपल्या लक्षात आलं, तर आपण त्याच पिकांची निवड करू शकतो. त्यामुळं आपल्याला उत्पादनही चांगलं मिळू शकतं. नंबर 3, सेंद्रिय कर्बची उपलब्धता आपल्या लक्षात येते. आपण शेती करत असताना शेणखतं किंवा गांडूळ खतं हे टाकत असतो. मात्र हे खत किती प्रमाणात टाकले गेलं पाहिजे याचंही नियोजन आहे. माती परीक्षणातून आपल्या हे लक्षात येतं, की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगला आहे का किंवा चांगला नाही आहे का? आणि चांगला नसल्यास काय? तर चांगला नसल्यास त्यामध्ये आपल्याला शेणखताची, गांडूळ खताची मात्रा आपल्याला टाकावं लागते. नंबर 4, आपल्याला माती परीक्षणातून लक्षात येतं, की आपण पाण्याचा निचरा कसा होतोय. आपली जमीन ही पाण्यासाठी कशी आहे नेमकी? पाणी धरून ठेवतीये का? किंवा पाण्याचा निचरा हा जलद होतोय का? हे आपल्याला माती परीक्षणातून लक्षात येतं. त्यामुळं पाणी देत असताना पाण्याचं नियोजनही आपण चांगल्या पद्धतीचं आपल्या शेतामध्ये करू शकतो. काळी माती असेल तर पाण्याचा निचरा लवकर होणार नाही, पाणी धरून ठेवेल. म्हणजे आपण थोड्या वेळाने किंवा अंतराने पाणी देऊ शकतो. पाण्याची मुबलकता आपण कमी करू शकतो. आणि जर जमीन खूपच पाणी निचरा करणार असेल, पाणी थांबत नसेल किंवा पटकन कोरडी होणार असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात पाणी द्यावं लागतं. तर हे पाण्याचं नियोजन होण्यासाठीही आपल्याला माती परीक्षण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आता यातून फायदे काय होतात? तर यातून माती परीक्षणातून बरेचसे फायदे आपल्या शेतकरी बांधवांना होत असतात. ते फायदे खालीलप्रमाणे. आपला अतिरिक्त खर्च वाचतो. आपण रासायनिक खतं जेव्हा आपल्या शेतामध्ये टाकत असतो, तर या रासायनिक खतांची मात्रा शिल्लक टाकल्यामुळं आपला खर्च वाढत असतो. हा खर्च आपला वाचतो जेव्हा आपल्या लक्षात येतं, की आपल्या मातीमध्ये कोणकोणते घटक आहे व कोणकोणते नाही. जेव्हा लक्षात येतं, की नत्र आहे, तर आपण नत्र टाकणं टाळतो. त्यामुळे हा जो अतिरिक्त नत्राचा खर्च आहे, तो वाचतो. नंबर 2, जमीन ही नापीक होण्यापासून किंवा शारपट होण्यापासून वाचते. ती कशी? तर आपण पाण्याचं नियोजन आपल्या माती परीक्षणातून आपल्या लक्षात येतं, की आपल्या जमिनीला किती प्रमाणात पाणी हवं आहे. जास्त पाणी दिल्यामुळं, पाणी सतत तुंबून राहिल्यामुळं आपली जमीन ही खारपट होत असते, क्षारयुक्त होत असते. पाण्याचं योग्य नियोजन हे आपल्या माती परीक्षणातून आपल्याला कळत असतं आणि त्यामुळं जमीन ही क्षारयुक्त किंवा खारपट होण्यापासून वाचत असते. नंबर 3, जमीन रासायनिक घटकांपासून वाचते किंवा रासायनिक घटकामुळं आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडतं, तर ते सुद्धा आपण सुधारू शकतो. ते कसं? तर रासायनिक घटक वापरत असताना ते फार मोठ्या प्रमाणात वापरले गेले, त्यामुळं आपली जमीन ही रासायनिक खतामुळं दूषित होते. जसं की आपल्या जमिनीमध्ये नत्र अवेलेबल आहे किंवा पोटॅश अवेलेबल आहे आणि हे पोटॅश अवेलेबल असताना सुद्धा आपण जर बाहेरून टाकत गेलो किंवा नत्र आपण जास्त प्रमाणात टाकत गेलो, तर ते मातीमध्ये तसंच पडून राहतं, स्टक होतं आणि त्यामुळं या रासायनिक घटकांची जी प्रक्रिया आहे ती इतर मातीतील घटकांसोबत होते किंवा मातीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात, बॅक्टेरिया वगैरे त्यांच्यासोबत होते आणि त्यांचं
त्या ठिकाणी नाश होतो. त्यामुळं आपली माती ही दूषित होण्यापासून वाचते. तर मित्रांनो, माती परीक्षणाचे आणखीही विविध फायदे आहेत. त्याबद्दलची माहिती आपण आपल्या agroshara.com या वेबसाईटवर टाकलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ती विस्तृत वाचू शकता. ही वरती दिलेली माहिती ही आपल्या माती परीक्षणातून आपल्याला लक्षात येत असते. त्यामुळे माती परीक्षण किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येईल आणि माती परीक्षण केल्यानंतरच आपण चांगल्या पद्धतीने शेती आपल्या शेतीमध्ये करू शकू. चांगल्या पिकाची निवड करणे हे आपल्याला माती परीक्षणातून कळणार आहे. कोणकोणत्या खतांची मात्रा आपण शेतामध्ये टाकायची आहे हेही माती परीक्षणातून कळणार आहे. मातीची आपल्याला खोलगट नांगरणी करायची आहे का किंवा नाही करायची आहे का हेही माती परीक्षणातून कळणार आहे. अशा विविध बाबी आपल्याला माती परीक्षणातून कळतात. त्यामुळे माती परीक्षण हा फार महत्त्वाचा असा मुद्दा आहे जो आपल्याला आधुनिक शेती करत असताना करायचा असतो. आता हे माती परीक्षण करत असताना मातीचे नमुने नेमके कसे गोळा करायचे? तर आपल्या शेतामधील 5 ते 6 ठिकाणातील किंवा 4-5 ठिकाणातील विविध ठिकाणातील आपल्याला माती गोळा करायची. ही माती गोळा करत असताना 7 ते 8 इंच खोल खड्डा खणून त्यातून आपल्याला ही माती काढायची आहे. त्याचा अर्धा किलोचा आपल्याला एक नमुना तयार करायचा आहे आणि तो आपल्याला प्रयोगशाळेमध्ये पाठवायचा आहे. त्या ठिकाणी माती परीक्षण होईल आणि आपल्याला आपल्या मातीची इत्यंभूत संपूर्ण माहिती मिळेल. आता ही माती परीक्षण नेमकं कुठं करणार किंवा आपल्याला कुठं पाठवायचं आहे? तर विविध जे कृषी विद्यापीठ आहे त्या ठिकाणी असे डिपार्टमेंट असतात ज्या ठिकाणी मातीची चाचणी, माती नमुना चाचणी होत असते. त्या ठिकाणी तुम्ही तुमचे नमुने पाठवू शकता. सोबतच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी माती परीक्षण केंद्र असतं, जे की सरकारच्या माध्यमातून चालवलं जातं. त्या ठिकाणीही तुम्ही हे माती परीक्षणासाठी नमुने पाठवू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही माती परीक्षण करू शकता आणि तुमच्या शेतीची, मातीची माहिती मिळवू शकता. चांगल्या पिकांची लागवड करू शकता आणि चांगलं उत्पादन मिळवू शकता. तर मित्रांनो, ही आहे माती परीक्षणाविषयीची विस्तृत माहिती. माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.